आवाज येतोय? आवाज येतोय का? येस मॅम. ठीक आहे, तर आपण बघतोय की इन्सेक्ट माउथ पार्ट आणि माउथ पार्ट दोन टाईपचे असतात, एक तर मॅन्डिब्युलेट आणि लास्ट वन दॅट इज द हॉस्टिलेट टाईप ऑफ माउथ पार्ट. ओके, तर आपण मॅन्डिब्युलेट मध्ये बघितले की जे इन्सेक्ट सॉलिड फूड खातात त्यांना म्हणायचं मॅन्डिब्युलेट आणि हॉस्टिलेट म्हणजे जे लिक्विड फूड खातात. ठीक आहे, तर मॅन्डिब्युलेट मध्ये कुठला टाईप येतो? मॅन्डिब्युलेट मध्ये कुठला टाईप येतो? बायटिंग अँड चिविंग टाईप. चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. आणि त्याचं एक्झाम्पल कॉकरोच. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं आणखी हॉस्टिलेट म्हणजे दोज इन्सेक्ट विच इज फीड ऑन लिक्विड फूड मटेरियल. आणि त्याच्यामध्ये आपण बघितले हनीबीचा माउथ पार्ट कुठल्या टाईपचा असतोय? हनीबी Chewing and lapping type. चिविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्ट प्रेझेंट असतं हनीबी मध्ये. ओके, तर आपण हॉस्टिलेट मधला एकच बघितलंय, चिविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्ट, आणि त्याचं एक्झाम्पल आहे हनीबी, बंबलबी. ठीक आहे, तर ते एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक माउथ पार्ट बघतोय दॅट इज द पिअर्सिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. पण दोन ऍटलिस्ट म्हणजे तुम्ही जर आधीचे क्वेश्चन पेपर बघाल ना तर तुम्हाला ऑब्झर्व होईल की एक तर कॉकरोच आणि सेकंड वन दॅट इज द हनीबी. हे दोनच तुम्हाला जास्तपैकी माउथ पार्ट विचारतात डिस्क्राईब करायला, किंवा त्याच्यावरती तुम्हाला मोठा क्वेश्चन आहे. ओके, आणि त्याच्यानंतर अजून एक आहे हा पिअर्सिंग अँड सकिंग टाईप. याच्यावरती कधी कधी असतात, पण ऍटलिस्ट तुम्ही जरी सगळे माउथ पार्ट करत नसाल तर ऍटलिस्ट तुम्ही हे दोन माउथ पार्ट करायचे, कॉकरोचचा आणि हनीबीचा नक्की करायचंय. त्याच्यानंतर आपण थर्ड बघतोय पिअर्सिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. तर तसे एक्झाम्पल्स आहेत रेड कॉटन बग ऑफ फीड, जसीड, व्हाईट फ्लाय अँड द बग. ओके, तर यांची ऑर्डर कुठली आहे? रेड कॉटन बग ऑफ फीड, जसीड, व्हाईट फ्लाय, ऑर्डर कुठली ऑर्डर? हिमिप्टेरा. ओके, तर हे सगळे आहेत की हिमिप्टेरा विच इज आर इन्क्लूड मेनली ट्रू बग दॅट इज द रेड कॉटन बग. ट्रू बग म्हणजे ज्यांच्या नावामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, सिम्पली रेड कॉटन बग, डस्की कॉटन बग, ठीक आहे, किंवा मिली बग दिसत असेल तर ते काय आहेत की हिमिप्टेरा ऑर्डर मध्ये येतात. आणि दुसरे काय अफिड, जसीड, व्हाईट फ्लायज आणि बग. म्हणजे आपण जेव्हा हिमिप्टेरा ऑर्डर शिकू तेव्हा तुम्हाला आणखी बघायला मिळेल. जेव्हा आपण हिमिप्टेरा ऑर्डर शिकू तर त्याच्यामध्ये काय असते की दोन सब ऑर्डर असतात, एक तर असते हेट्रोप्टेरा आणि एक तर असते होमोप्टेरा. आणि हेट्रोप्टेरा मध्ये वगैरे रेड कॉटन बग येतात आणि होमोप्टेरा मध्ये राहिलेले जे अफिड, जसीड, व्हाईट फ्लायज हे सगळे होमोप्टेरा मध्ये येतात. ठीक आहे, तर आपण थोडंसं हिमिप्टेरा बघताना आणखी बघू. पण ऑल हे जे बग्स आहेत सगळे, जसे की ट्रू बग्स आणि राहिलेले दुसरे इन्सेक्ट जे आहेत, त्या सगळ्यांचा माउथ पार्ट कुठल्या टाईपचा असतो? पिअर्सिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. तर याच्यामध्ये मेनली हा जो माउथ पार्ट आहे याच्यामध्ये विच इज आर इन्व्हॉल्व टू ऑपरेशन, मेनली टू ऑपरेशन कॅरीड होतात. याच्यामध्ये दोन प्रोसेस चालतात. फर्स्ट आहे पिअर्सिंग द एपिडर्मिस अँड सेकंड वन दॅट इज द सकिंग द सेल्स लॅब. पिअर्सिंग म्हणजे या माउथ पार्ट मध्ये काय असते की म्हणजे जे माउथ पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये स्टायलेट डेव्हलपमेंट झालेलं असते, निडल लाईक स्ट्रक्चर तयार झालेलं असते, आणि ते जे स्टायलेट आहेत ते काय करतात की इन्सर्ट करतात आणि पिअर्स करतात. आणि पिअर्स म्हणजे काय? टोचणे. पिअर्सिंग द एपिडर्मिस म्हणजे जो काय एपिडर्मिस आहे त्याला पिअर्स करतात, आणि पिअर्स केल्यानंतर काय करतात की ते त्यांचे स्टायलेट एवढ्या आतपर्यंत घालतात की जिथपर्यंत त्यांना एपिडर्मिस मधला सॅप त्यांना जिथं मिळेल तिथपर्यंत घालतात त्यांचे ते स्टायलेट. आणि सेकंड वन ऑपरेशन दॅट इज द सकिंग द सेल्स सॅप. आणि त्यातला जो सेल्स सॅप आहे किंवा जे आत मटेरियल आहे एपिडर्मिस मध्ये तर ते त्याचं इनर कंटेंट काय करतात की सक करतात. तर मेनली या नावातच ते पिअर्सिंग अँड सकिंग द माउथ पार्ट्स आहेत. तर मग हे दोन ऑपरेशन चालतात, एक तर पिअर्सिंग द एपिडर्मिस अँड द सेकंड वन दॅट इज द सकिंग द सेल्स सॅप. तर सिम्पली हे जी फर्स्ट ड्रॉ केलेली डायग्राम आहे बघा, स्टायलेट वगैरे दिसत असेल तिथं लॅब्रम, लेबियम, ती डायग्राम तुम्हाला काढायची.
रेड कॉटन बगचं तुम्हाला डिसेक्शन पण असते. तर त्याच्यामध्ये बघा जे जे स्टायलेट आहे, एक निडल लाईक किंवा थ्रेड लाईक एक स्ट्रक्चर दिसते बघा. तर ते काय की स्टायलेट आहे. मेनली या माउथपार्ट मध्ये काय होतं की स्टायलेटच फॉर्मेशन होतं आणि स्टायलेट काय करतात की आतला जो सेल सॅप आहे तो पिअर्स करतात. तर आपण बघणार आहेत पुढं. तर मेनली तुम्हाला काय करायचं की जर तुम्ही रेड डिसेक्शन करताना रेड कॉटन बगचं जर हेड कट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं की ज्या स्टायलेट आहेत त्याच तुम्हाला निडलनी जस्ट डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. म्हणजे एक डिस्टल लाईक स्ट्रक्चर असते आणि मे बी तुम्हाला तिथं दिसत असेल बघा त्याच्या टिपला किंवा एकदम निमूळ काय म्हणायचं एकदम टोकाला बघा की तिथं व्हेरियस स्टायलेट दिसत आहेत 1 2 3 4. ठीक आहे. तर ह्या ज्या स्टायलेट्स आहेत त्या एक बंच मध्ये असतात. त्या तुम्हाला निडलनी जस्ट डिस्ट्रीब्यूट करायच्या आहेत. ठीक आहे. तर त्या स्टायलेट डिस्ट्रीब्यूट करायच्यात आणि ते तुम्हाला मायक्रोस्कोप खाली दाखवायचं आहे. तर हा माउथपार्ट आहे पिअर्सिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथपार्ट आणि एक्झाम्पल इज अ रेड कॉटन बग. देन बघा की मेनली कंपोनंट आपल्याला माहितच आहे जसं आपण सगळ्या माउथपार्ट मध्ये बघणार आहे. फर्स्ट आहे लॅब्रम, सेकंड आहे मॅन्डिबल्स, थर्ड आहे मॅक्झिली, त्याच्यानंतर आहे हायपोफारिंग, त्याच्यानंतर आहे लेबियम. तर फर्स्ट आहे लॅब्रम. लॅब्रम म्हणजे काय? अप्पर लिप. लॅब्रम म्हणजे अप्पर लिप. तर एक स्ट्रक्चर म्हणजे इतकं काय तुम्हाला लिहायला येत नाही पण तरी पण बघा तुम्ही लॅब्रम पण एक इम्पॉर्टंट नाही. लॅब्रम जसं मॅन्डिबल्स आणि लेबियम ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे ह्या माउथ पार्ट मध्ये. तर लॅब्रम काय असते की विच इज अ शॉर्ट ट्रायंग्युलर स्लाइस लाईक स्ट्रक्चर आहे त्याचं विच कव्हर्स द लॅबियल बीक ॲट इट्स बेस. फक्त काय म्हटले लॅब्रम हा शॉर्ट आहे आणि ट्रायंग्युलर शेपचा असतोय. ओके. त्याच्यानंतर जे मॅन्डिबल्स असतात मॅन्डिबल्स दॅट इज अ फर्स्ट पेअर ऑफ जॉ. तर ते मॅन्डिबल्स काय आहेत की 2 in नंबर्स असतात आणि मेनली दिस इज अ मॉडिफाईड इनटू स्लेंडर शार्प चायटिनाइज्ड नीडल्स आणि त्याला काय म्हटलं जातं स्टायलेट म्हटलं जातंय. ठीक आहे. तर मेनली मॅन्डिबल्स आणि मॅक्सिली याचं काय तयार होते की स्टायलेट तयार होते. आपण पुढे बघणार आहे त्यांची. तर मॅन्डिबल मध्ये इम्पॉर्टंट आहे बघा मॅन्डिबल्स 2 नंबरमध्ये असतात. त्याच्यानंतर या मेन ह्याच्यामध्ये काय होते की जे मॅन्डिबल्स आहेत त्यांचं जे मॉडिफिकेशन होते इंटू निडल लाईक स्ट्रक्चर किंवा शार्प चायटिनस निडल्स तयार होतात किंवा स्टायलेट म्हटलं तरी तुम्ही चालेल. दॅट मूव्ह अप अँड डाऊन ड्युरिंग द पिअर्सिंग प्रोसेस. आणि जे स्टायलेट आहेत त्या काय करतात की जे त्यांची जेव्हा पिअर्सिंग प्रोसेस चालते तेव्हा त्या मूव्ह अप अँड डाऊन मुवमेंट करतात. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल जसं आपल्याला इंजेक्शन माहिती आहे बघा तर ते कसं करतं की आत घालवतायत बघा पिअर्स करतायत दॅट इज टोचणे या टाईपमध्ये म्हणू शकता तुम्ही. तर जे काही इपिडर्मिस आहे प्लांटचा त्याच्यामध्ये काय करतात की त्यांचे स्टायलेट किंवा निडल आहेत ते घुसवतात आणि अप अँड डाऊन मुवमेंट करतात. मग ही जी प्रोसेस आहे तर ती मॅन्डिबल्स मधले जे स्टायलेट्स आहेत ते करतात आणि याला काय म्हटलं जातं पिअर्सिंग द इपिडर्मिस किंवा फर्स्ट ऑपरेशन इथं चालते. त्याच्यानंतर आहे सेकंड थर्ड आहे मॅक्झिली दिस इज अ सेकंड पेअर ऑफ जॉ आणि याच्यामध्ये काय असते की मॅक्झिलरी पाल्प अब्सेंट असतात. ठीक आहे. जसं बघा की दोन्ही याच्यामध्ये काय आहेत की या माउथ पार्ट मध्ये मॅक्झिलरी पाल्प आता आपल्याला माहिती आहे काय स्ट्रक्चर आहे ते. जसं की कॉक्रोच मध्ये बघा की स्पाइक वरती असते बघा हे मॅक्झिलीमध्ये प्रेझेंट असते मॅक्झिलरी पाल्प. तर हे काय आहेत की अब्सेंट असतं त्याच्यामध्ये. देन मॅक्झिली पण 2 नंबर्स असतात विच इज आर सिमिलर स्टायलेट लाईक अ मॅन्डिब्युलर स्टायलेट. जसं इथं बघाशी काय म्हटलं की मॅन्डिब्युलेट मध्ये पण काय होतंय बघा मेनली मॉडिफिकेशन होते की 2 स्टायलेट तयार होत आहेत. स्लेंडर शार्प चायटिनाइज्ड नीडल्स तयार होत आहेत आणि मॅक्झिलीमध्ये पण काय होतं की ॲज लाईक मॅन्डिब्युलेट स्टायलेट मॅन्डिब्युलेट सारखं काय तयार होतं इथं पण स्टायलेट तयार होते किंवा असतं त्याच्यामध्ये स्टायलेट. 2 मॅक्झिली आर सिमिलर स्टायलेट लाईक अ मॅन्डिब्युलेट स्टायलेट. देन इच मॅक्झिला इज डबली ग्रूड अलॉंग इट्स इनर सरफेस. आणि जो प्रत्येक मॅक्झिला आहे तो ग्रूड असते म्हणजे आतून त्याला इनर सरफेसला डबली ग्रूड अलॉंग सरफेस आहे तो. देन दे फिट टुगेदर ड्युरिंग द फीडिंग अँड फॉर्म 2 मायक्रोस्कोपिक ट्यूब. आणि ते काय करतात की 2 मायक्रोस्कोपिक ट्यूब फॉर्म करतात. वन इज डॉर्सल साईडला काय असते फूड चॅनल्स असते आणि दुसऱ्या साईडला फूड चॅनल एक असते आणि फूड चॅनलचं मग फंक्शन काय आहे की विच कम्युनिकेट द सिबॅरियल सकिंग पंप आणि दुसरे काय सलावरी चॅनल दुसरं आणि त्याचं मेन फंक्शन आहे विच कम्युनिकेट द सलावरी ग्लँड. ओके. तर हे पण इतकं लक्षात ठेवलं तर नाही ठेवलं तरी चालेल. फक्त त्याच्यामध्ये काय आहे की मॅन्डिब्युलेट्स मध्ये पण स्टायलेट तयार होतात आणि मॅक्झिलीमध्ये स्टायलेट तयार होतात. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे दॅट इज हायपोफारिंग्स. हायपोफारिंग्स मध्ये काय असते की
मेनली आपल्याला माहिती आहे की इट इज अ ग्रेटर पोर्शन ऑफ द फ्लोर ऑफ द सिबॅरियल सकिंग पंप चा हा ग्रेटर पोर्शन आहे किंवा हे काय की टंग आहे इन्सेक्टची. देन लास्ट वन आहे दॅट इज द लेबियम. लेबियम म्हणजे काय की इट इज अ लोअर लिप. त्याच्यामध्ये पण काय असते की लेबियल पाल्प अब्सेंट असतात, म्हणजे बघा की मॅक्सिलरी पाल्प अब्सेंट असतात आणि लेबियल पल्प पण अब्सेंट असतात. देन मॉडिफाईड इंटू 3 to 4 सेगमेंटेड बीक कॉल्ड द रोस्ट्रम. आणि हे जे लेबियम आहे तर लेबियम मॉडिफाईड झाले मेनली इंटू द 3 to 4 सेगमेंटेड बीक. चोची सारखा भाग तयार होतोय कॉल्ड द रोस्ट्रम आणि यालाच काय म्हटलं जाते प्रोबॉसिस म्हटलं जाते. अँड दिस बीक ओपन इंटू in front along the entire length forming the groove which is lie the four stylets when at a rest. आता त्याच्यामध्ये पण काय होतं की फोर स्टायलेट्स वेन रेस्ट पोझिशनला असते तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं की दिस बीक ओपन इंटू म्हणजे जी बीक आहे याच्यामध्ये काय असतात की फोर स्टायलेट्स असतात. देन प्रोबॉसिस हॅज अ सेन्सरी हेअर्स ॲट इट टिप्स. आणि हे जे प्रोबॉसिस आहे किंवा लेबियम वरती काय असते की सेन्सरी हेअर्स प्रेझेंट असतात आणि सेन्सरी हेअरचं फंक्शन आहे किंवा ते काय करतात की सॅम्पलिंग द फूड अँड लोकेटिंग द स्पॉट फॉर द पिअर्सिंग. ओके, म्हणजे बघा की लेबियम फक्त काय करते, लेबियम डज नॉट टेक पार्ट इन पिअर्सिंग द टिश्यू ऑर इन द सकिंग द सेल सॅप. ठीक आहे, तर लेबियम मध्ये तुम्ही ऍटलीस्ट एवढं लिहिलं तरी चालते की लेबियम मध्ये काय असतात की मेनली लेबियल पाल्प अब्सेंट असतात आणि 3 to 4 सेगमेंटेड बीक तयार होतं आणि त्यालाच किंवा लेबियमलाच काय म्हटलं जाते प्रोबोसिस म्हटलं जाते. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय असतात की त्याच्या टिपवरती एक सेन्सरी हेअर्स प्रेझेंट असतात आणि सेन्सरी हेअर्सचं फंक्शन काय की टू सॅम्पलिंग द फूड अँड लोकेटिंग द स्पॉट फॉर अ पिअर्सिंग. म्हणजे लेबियम फक्त काय करतो की जिथं त्यांना पिअर्स करायचं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्रूट आहे आणि फ्रूट मधलं त्यांना सब करायचं आहे सेल सॅप किंवा करायचं आहे, तर मग हे फक्त लेबियम काय करते की दे लोकेट द स्पॉट फूड स्पॉट लोकेटिंग करते फक्त. ते काय करते की लेबियम डज नॉट टेक पार्ट इन अ पिअर्सिंग. आणि लेबियम ऍक्च्युली पिअर्सिंगच्या प्रोसेसमध्ये भाग घेत नाही. ते कोण भाग घेते म्हणजे ऍक्च्युली पिअर्सिंग कोण करतंय, जसं मॅक्झिली आणि मॅन्डिबल काय करतात की पिअर्स करतात, कारण त्याच्यामध्ये जे काही मॉडिफिकेशन झाले त्याच्यामध्ये काय झाले की सायलेट तयार झालेत आणि लेबियम फक्त जो काही फूड स्पॉट आहे तो लोकेट करते. देन डज नॉट टेक पार्ट इन अ पिअर्सिंग द टिश्यूज ऑर इन सकिंग द सेल्स ॲप. म्हणजे हे लेबियम फक्त काय करतं की फूड लोकेट करण्याचं काम करते. देन फोर स्टायलेट क्लिंकिंग टुगेदर अपेरिंग लाईक अ सिंगल ब्रिस्टल. आणि ज्या मगाशी आहेत बघा मॅक्झिली मधल्या आणि मॅन्डिबल्स मधल्या ज्या स्टायलेट्स आहेत त्या काय की एका ब्रिस्टल लाईक स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला दिसत आहेत, सिंगली त्या अटॅच असतात. आणि ऑल स्टायलेट्स पिअर्स द प्लांट टिश्यूज. आणि त्या फोर स्टायलेट्स आहेत त्या काय करतात की दे पिअर्स द प्लांट टिश्यू पिअर्स करतात. देन ईच मॅन्डिब्युलर अँड द मॅक्झिलरी स्टायलेट्स मूव्ह अल्टरनेटिव्हली अपवर्ड अँड डाऊनवर्ड. आणि त्यांना जर सब करायचं असलं किंवा पिअर्स करायचं असलं तर त्यांची जी मुवमेंट असते ती अपवर्ड आणि डाऊनवर्ड मुवमेंट होत असते. देन काय म्हटले, फॉर द पर्पज ऑफ द पिअर्सिंग द हेल्प ऑफ रिट्रॅक्टर अँड प्रो रिट्रॅक्टर मसल्स आर अट्रॅक्टेड टू देम. व्हेरियस म्हणजे मसल्स किंवा जे काही फंक्शन्स आहेत पिअर्सिंग करण्यासाठी तर व्हेरियस मसल्स तिथं ऍक्टिव्ह होतात, दॅट इज द रिट्रॅक्टर आणि प्रो रिट्रॅक्टर मसल्स अटॅच असतात त्याला आणि त्याच्यामुळे त्यांची अपवर्ड आणि डाऊनवर्ड मुवमेंट होती. ठीक आहे, त्याच्यानंतर तर एवढंच आहे. तर त्याच्यामध्ये जस्ट लक्षात ठेवण्यासारखं किंवा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं प्रत्येक पार्टमध्ये काय मॉडिफिकेशन झालंय आणि ऍक्च्युली ते कसं फीड करतात. तर याच्यामध्ये फक्त इम्पॉर्टंट काय आहेत की मॅन्डिबल्स, मॅक्झिली आणि लेबियम हे 3 पार्ट इम्पॉर्टंट आहेत या माउथ पार्टमध्ये. तर याच्यामध्ये मेनली मॅन्डिबल्स पण 2 नंबरचे असतात, मॅक्झिली पण 2 नंबरचे असतात आणि मेनली ह्याच्यामध्ये काय झालं की विच आर मॉडिफाईड इंटू शार्प स्लेंडर अँड चायटिनाइज्ड नीडल लाईक स्ट्रक्चर्स तयार झालेत. आणि मेनली त्यांचं काय फंक्शन आहे की टू पिअर्स द एपिडर्मिस ऑफ द सेल, म्हणजे जे काय असेल ते. आणि त्याच्यानंतर लेबियम काय करते की 2 स्पॉट लोकेट करते फक्त फूडचा, हे एक लक्षात ठेवा. आणि ही स्लाइड आहे ना ह्याच्यावरचे बघा की 4 स्टायलेट क्लिंकिंग टुगेदर अपेरिंग लाईक अ सिंगल ब्रिस्टल. तुम्हाला एक सिंगल ब्रिस्टल सारखं तुम्हाला त्या 4 स्टायलेट दिसतात आणि त्या 4 स्टायलेटच काय करतात की ते पिअर्स द प्लांट टिश्यू, त्या प्लांट टिश्यू पिअर्स करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍक्च्युली फिडिंग मेकॅनिझम काय बघा. फिडिंग मेकॅनिझम मध्ये बघा सेकंड पॉईंट बघा डायरेक्ट. when insect about to feed, proboscis extends and inclines downward and 4 stylus pierce the leaf tissues. म्हणजे जेव्हा इन्सेक्ट आहे जो वेन इन्सेक्ट अबाउट टू फीड म्हणजे जेव्हा त्यांना फीड करायचं असतंय तर
त्यांचं काय होतं की जे प्रोबॉसिस आहे, प्रोबॉसिस म्हणजे काय की त्यांचं लेबियम आहे. तर बघा की लास्टचा पार्ट आहे बघा लेबियम. तर ते काय करतं की विच इन्क्लाइन्स डाऊनवर्ड्स अँड फोर्स पायलेट्स, आणि तिथून काय होतं की फोर्स पायलेट्स बाहेर येतात किंवा आणि त्या काय करतात की विच इज आर पिअर्स द लिप टिश्यूज. देन मॅन्डिब्युलर स्पायलेट पुशिंग फर्स्ट फॉलोड बाय द मॅक्झिलरी स्पायलेट. आणि ज्या मॅन्डिब्युलर स्पायलेट्स आहेत त्या आधी जातात, म्हणजे आधी पिअर्स करतात, टोचतात आधी, आणि त्याच्या फॉलोड बाय मॅक्झिलरी स्पायलेट्स, आणि त्याच्यानंतर मॅक्झिलरी स्पायलेट्स काय करतात, पिअर्स करतात. At the rapid rate of the thrust themselves into the epidermis till they reach the cell sap. आणि त्या काय करतात की स्वतःला एवढं आत काय म्हणायचं काय करतात, होल पाडतात किंवा पिअर्स करतात जिथपर्यंत त्यांना काय सापडत नाही इंटू एपिडर्मिस टिल द रीच द सेल सॅप. आज जिथपर्यंत सेल सॅप पर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत त्या काय करतात की पिअर्स करतात एपिडर्मिसला. वन्स द पेनिट्रेशन स्टार्ट द सलायवा इज पास थ्रू द सलायव्हरी चॅनल्स. आणि म्हणजे त्यांनी टोचल्यानंतर त्यांना जस्ट आतला त्यांना पेनिट्रेशन स्टार्ट झाल्यानंतर सलायवा इज पास थ्रू द सलायव्हरी चॅनल्स, आणि त्याच्यामध्ये काय होतं की सलायवा आहे ते पास होते थ्रू द सलायव्हरी चॅनल्स. देन सलायवा डिझॉल्व इन द सेल वॉल अँड प्रीडायजेस्ट द स्टार्च. इथून जी प्रोसेस आहे ना पुढं ते नाही, म्हणजे ती जस्ट वाचता काही गरज नाही, त्याच्यामध्ये जस्ट पुढं सांगितलं की सलायवा कसा डिझॉल्व होतोय किंवा काय होतंय त्याचं स्टार्च कसं डायजेस्ट होतंय. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय, द सॅप इज देन सकड बाय द ऍक्शन ऑफ सिबॅरियल सकिंग पंप. आतला जो काही सॅप आहे तो सक केला जातोय बाय द सिबॅरियल सकिंग पंपनी. देन इट इज ऑल्सो पॉसिबल दॅट कॅपिलरी अट्रॅक्शन अँड द टर्जर प्रेशर मे प्ले सम रोल इन असेंड ऑफ द लिक्विड. आणि त्यांनी जे सक केलेलं किंवा पिअर्स केलेलं जे लिक्विड आहे, सॅप लिक्विड किंवा सॅप आहे तो खालीपर्यंत किंवा असेंडिंग ऑर्डरमध्ये ते लिक्विड पास करण्यासाठी व्हेरियस कॅपिलरी अट्रॅक्शन किंवा टर्जर प्रेशर जे लागतात ते तिथे क्रिएट होतात आणि खाली ते त्यांचं केलेलं सॅप खाली जाते. देन वॉल्स ऑफ सिबॅरियम आर प्रोव्हाइडेड विथ द डायलेटर मसल्स अँड कॉन्ट्रॅक्ट अँड एक्सपांड. नाही लिहिलं तरी चालेल पुढचं, फक्त तुम्हाला फिडिंग मेकॅनिझम मध्ये काय सांगायचंय की ऍक्च्युली कोण वर्क करतंय, कोण पिअर्स करतंय आणि कोण काय म्हणायचं एपिडर्मिस पिअर्सिंग अँड सेकंड आहे दॅट इज द ऑपरेशन दॅट इज द सकिंग द सेल सॅप. ठीक आहे, तर मेनली याच्यामध्ये तुम्हाला काही जास्त वेळा विचारलेला नाहीये हा माउथ पार्ट, पण तुम्हाला डायग्राम काढायला आली पाहिजे जर प्रॅक्टिकलला तुम्हाला असेल. जर तुम्ही ऑफलाईन असेल तुमचे एक्झाम तर काय की तुम्हाला तो माउथ पार्ट डिसेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला काय काढायचंय, डायग्राम काढायचे. तुम्हाला काय हे डिस्क्रिप्शन लिहायचं नाही, डिस्क्रिप्शन तुम्हाला फक्त थेअरीच्या पेपरला लिहायचं आहे आणि थेअरीमध्ये फक्त नाही बराच वेळा तुम्हाला फक्त कॉक्रोच आणि बी हाच माउथ पार्ट विचारला आहे डिस्क्राईब करायला. पण जे डायग्राम सगळं ह्याच्या तुम्हाला यायला हवेत. तर याच्यामध्ये पण फक्त मॅन्डिबल्स जे काही स्टायलेट तयार होतात, जसं बघा की हनीबी मध्ये पण काय होतंय, हनीबी मध्ये मेनली कॅरेक्टर काय आहे की मॅक्झिलो लॅबियल कॉम्प्लेक्स तयार होते बघा, किंवा त्यांची जी टंग आहे ती लॅपिंग टंग साठी डेव्हलप होती. ठीक आहे, ऍटलीस्ट प्रत्येक माउथ मध्ये काय मॉडिफिकेशन आहे हे लक्षात ठेवा. तर या माउथ पार्ट मध्ये काय आहे की पिअर्सिंग अँड सकिंग हे दोन ऑपरेशन चालतात, आणि पिअर्स कोण करतात की फोर स्पायलेट्स आहेत त्या करतात, आणि फोर स्पायलेट्स मेनली मॅक्झिली आणि मॅन्डिबल्स मध्ये तयार होतात, आणि जो लेबियम आहे तो काय करतो की फक्त फूड लोकेट करण्याचं काम करतोय. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हटलं की फिडिंग मेकॅनिझम म्हणजे तुम्हाला काय सांगायचं की ऍक्च्युली कसं पिअर्स करते. तर बघा की जे लेबियम असते तर ते काय करते की फक्त एक्सटेंड होते, म्हणजे बाहेर येते, आणि ते काय करते की फ्रूटच्या एपिडर्मिस मध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय करतात की त्यांचे फोर स्पायलेट ते काय करतात, होल पाडतात किंवा घुसवतात, आणि ते तिथपर्यंत घुसवतात जोपर्यंत त्यांना त्या एपिडर्मिस मधला सॅप सापडत नाही. ठीक आहे, तर एकदा सापडला तर ते काय करतात की सक करतात, आणि सक केल्यानंतर पुढं काय होतं की ते सकिंग पंप मध्ये किंवा सलायव्हरी त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होतात, किंवा तिथून पुढची जी प्रोसेस आहे ती काय आहे की त्यांनी मॅन्डिबल्स मध्ये किंवा माउथ पार्ट मध्ये ते त्यांनी सक केलेलं जे सॅप आहे ते फक्त असेंडिंग ऑर्डर मध्ये जात आहे, त्याच्यामध्ये बरेचसे प्रेशर क्रिएट होतात, जसं टर्जर प्रेशर वगैरे क्रिएट होते, आणि ते जे लिक्विड आहे त्यांच्या किंवा जो सॅप आहे त्यांच्या तोंडात आलेला तो त्यांच्या असेंडिंग म्हणजे पोटामध्ये जातो. अशा टाईपमध्ये फक्त त्यांचं हे फिडिंग मेकॅनिझम आहे. तर डायग्राम ऍटलीस्ट डायग्राम आणि जस्ट माउथ पार्ट मध्ये काय आहे ते तुम्हाला माहिती असायला हवंय.
ठीक आहे, तर आपण नेक्स्ट एक प्रॅक्टिकल बघणार आहेत. ठीक आहे, आपण एक नेक्स्ट ऑर्डर बघणार आहे. तर बघा की टोटल 29 ऑर्डर्स आहेत. जसं आपण बघितले की क्लासिफिकेशन ऑफ क्लास इन्सेक्टा त्याच्यामध्ये बघितले, आणि जे काही क्लासिफिकेशन ऑफ क्लास इन्सेक्ट आहे ते कोणी दिले, एडी इम्सनी दिले. आणि त्याच्यामध्ये काय आहेत की टोटल 29 ऑर्डर्स आहेत. तर त्याच्यामधले आपण ऑर्डर बघतो ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या आपण त्याचे कॅरेक्टर्स बघणार आहे. तर अजून एक नेक्स्ट ऑर्डर आहे, दॅट इज द डिक्टोप्टेरा. डिक्टोप्टेराचं एक्झाम्पल आहे, डिक्टोप्टेराचं एक्झाम्पल काय? कॉकरोच, कॉकरोच आणि मॅन्टिड्स. कॉकरोच आणि मॅन्टिड्स. ओके, तर दोनच इन्सेक्ट या ऑर्डर मध्ये येतात, एक तर कॉकरोच आणि सेकंड वन मॅन्टिड. तर दोन्ही फार इम्पॉर्टंट इन्सेक्ट आहेत, जे बऱ्याच वेळा तुम्हाला स्पॉटिंगला असतात किंवा त्यांचं बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं जातं, अँटिनी टाईप, लेग टाईप, विंग्स टाईप. ठीक आहे, तर हे दोन्ही इन्सेक्ट फार इम्पॉर्टंट आहेत बघा. तर हे डायग्राम मध्ये जे दिसत आहेत पिक्चर्स मध्ये, तर ते काय की व्हेरियस टाइप्स ऑफ कॉकरोचेस. तर ऍटलीस्ट तुम्हाला काही टाइप्स विचारणार नाहीयेत नॉर्मली. जो बघा की फर्स्ट आहे, जो आपल्याला नॉर्मली आपल्याला घरामध्ये दिसतोय, तर तो बघा मोठा असतो, दॅट इज द अमेरिकन कॉकरोच आहे तो. सेकंड वन आहे थोडासा ब्लॅकिश त्याचा कलर आहे बघा, आणि जो फर्स्ट आहे ना तो थोडासा ब्राऊन कलरचा असतोय. तर तो काय आहे की ओरिएंटल कॉकरोच आहे, त्याच्यानंतर जर्मन कॉकरोच आहे आणि ब्राऊन बँडेड कॉकरोच आहे. पण हे कुठलेही कॉकरोच असू देत, ऍटलीस्ट तुम्हाला ओळखतोय. बघा की एकदम छोटा कॉकरोच असतो तो ब्राऊन बँडेड वगैरे असतोय. पण बघा कुठलाही असेल तुम्हाला स्पॉटिंगला तुम्हाला काय विचारणार नाहीये की हा कुठल्या टाईपचा कॉकरोच आहे. तर तुम्हाला काय विचारणार आहे त्याची ऑर्डर ऑफ कॉकरोच. ऑर्डर कॉकरोचची काय आहे की इट इज द डिक्टोप्टेरा. देन बघा की प्रत्येक ऑर्डरचं कॅरेक्टर आहे. जसं फॉर एक्झाम्पल बघितलं आपण बघा की हा आयसोप्टेरा झालं का तुम्हाला? झालंय. आयसोप्टेरा म्हणजे आयसोप्टेराचं एक्झाम्पल काय आहे? ऑर्डर आयसोप्टेरा. हा, टर्माइट्स आहे. तर आपण बघितले बघा आतापर्यंत, मे बी तुम्ही थायसोनोप्टेरा बघितले. थायसोनोप्टेराचं एक्झाम्पल आहे थ्रिप्स. हा. तर आपण दोन ऑर्डर बघितलेत आतापर्यंत, थायसोनोप्टेरा, थ्रिप्स, आणि दुसरे एक बघितलंय आयसोप्टेरा, दॅट इज द टर्माइट. तर बघा त्यात म्हणजे काय म्हटलं की प्रत्येक नावाचं किंवा त्याचं एक स्पेशल कॅरेक्टर आहे. जसं आपण थायसॉन म्हणजे फ्रिंगेड, ज्यांचे पसरलेले विंग्स आहेत, फ्रिंज विंग्स आहेत, दॅट इज द थायसोनोप्टेरा. त्याच्यानंतर आपण आयसोप्टेरा बघितलंय. तर आयसो म्हणजे आयसो मीन्स इट इज द सिमिलर, आणि टेरा मीन्स विंग्स, हॅव्हिंग द सिमिलर विंग्स. लास्ट टाइम आपण बघितले बघा, आयसो मीन्स सिमिलर. तर सिमिलर जे इन्सेक्ट अशी जी ऑर्डर आहे की त्याच्यामध्ये सिमिलर विंग्स असतात. सिमिलर विंग्स म्हणजे इन द सेन्स ऑफ साईज, शेप आणि अल्सो विंग व्हेनेशन, म्हणजे आतलं जे काय म्हणजे ऍज अ तुम्ही डुप्लिकेट विंग त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, दॅट इज द आयसोप्टेरा. आणि आता बघा इथं काय की डिक्टोप्टेरा. तर डिक्टोप्टेराचं मिनिंग काय आहे की डिक्टो मीन्स नेट आणि टेरॉन्स मीन्स विंग. तर हे ऍज अ नेटवर्क म्हणून त्यांचे विंग वर्क करतात. डिक्टॉन मीन्स नेट. देन बघा त्याचे एक्झाम्पल्स आहेत कॉकरोच अँड मॅन्टिड. बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं जाते. तर ह्याच्यामध्ये काय बघणार आहे आपण, कॅरेक्टर्स बघणार आहे, या ऑर्डरचे कॅरेक्टर्स. तर ह्याच्यामध्ये काय आहेत की हेड इज युजली हायपोकॅन्थिस. तर तुम्हाला जर विचारलं हेड पोझिशन काय आहे, मे बी झाले तुम्हाला, तर बघा की त्याचं विचारलं जातं की हेड पोझिशन काय आहे किंवा हेड टाईप काय आहे. तर काय आहे की विच इज आर हायपोकॅन्थस. हायपोकॅन्थस त्या डायग्राम मध्ये दाखवले बघा, त्या टाईपचे हेड प्रेझेंट असतात कॉकरोच मध्ये किंवा मॅन्टिड मध्ये. ओके, तर आपण दोघांचं कॅरेक्टर बघतोय. जर तुम्हाला विचारलं कॉकरोचचं हेड कुठल्या टाईपचं आहे, हायपोकॅन्थस टाईपचं आहे, आणि मॅन्टिडचं पण हेड कसल्या टाईपचं आहे, हायपोकॅन्थस टाईपचं आहे. देन बघा माउथ पार्ट कुठल्या टाईपचा असतोय, दोघांचा पण. माउथ पार्ट मॅन्डिब्युलेट टाईप असतोय. मॅन्डिब्युलेट म्हणजे चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट असतोय कॉकरोचचा आणि मॅन्टिडचा पण. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे दॅट इज द अँटिनी. अँटिनी, विच टाईप ऑफ अँटिनी प्रेझेंट इन कॉकरोच. कॉकरोचमध्ये काय आहेत की सिटॅसियस टाईप ऑफ कॉकरोच मध्ये अँटिनी आहेत, आणि मॅन्टिडमध्ये फिलिफॉर्म टाईपचे अँटिनी प्रेझेंट आहेत. ठीक आहे, तर थोडंसं बघा की आपण दोन्ही एकत्र बघतोय किंवा या ऑर्डरमध्ये काय आहेत की दोनच इन्सेक्ट येतात, कॉकरोच आणि मॅन्टिड. तर काय काय पॉईंट्स आहेत जे दोघांमध्ये सेम आहेत आणि काय काय पॉईंट्स आहेत जे थोडेसे डिफरंट आहेत. तर बघा अँटिनी टाईप आहे जो कॉकरोचमध्ये सिटॅसियस टाईप ऑफ अँटिनी असतात, आणि मॅन्टिडमध्ये
फुली फॉर्म टाईप्स ऑफ अँटिनी असतात. त्याच्यानंतर जे 4 विंग्स असतात किंवा विंग टाईप कुठला आहे, तर 4 विंग्स म्हणजे वरचे विंग किंवा पुढचे विंग. तर त्यांना काय म्हटलं जातं की 4 विंग्स आर अ टेगमिनेटेड टाईप किंवा टेगमिना टाईप ऑफ 4 विंग्स आर प्रेझेंट इन अ कॉकरोच अँड ऑल्सो मॅन्टिड. देन हाइंड विंग, त्यांचं जे हाइंड विंग्स आहे म्हणजे आतलं जे विंग्स आहे ते कुठल्या टाईपचं असते, मेम्ब्रेनियस टाईप्स ऑफ विंग्स प्रेझेंट असते दोन्हीत पण. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला बघायचं असलं तर तुम्ही कॉकरोच बघा आणि कॉकरोचचे जे वरचे विंग्स आहेत ते कसले असतात की टेगमिना टाईप असतात. आणि टेगमिना म्हणजे काय, इट इज हॅव्हिंग अ लेदरी कन्सिस्टन्सी ॲट द बेस. ठीक आहे, जर तुम्हाला विंग नाही झाला अजून, तर आपण जेव्हा टेगमिना बघणार आहे तेव्हा तुम्ही यांची बघाल त्याची इन्फॉर्मेशन. पण काय की टेगमिना काय की लेदरी कन्सिस्टन्सी असते आणि ॲट द बेस पर्यंत असते, तर ते टेगमिना विंग्स असतात. आणि मेम्ब्रेनियस म्हणजे काय, ते पण आहे की मेम्ब्रेनियस आतले जे विंग्स आहेत ते कसल्या टाईपचे असतात, मेम्ब्रेनियस टाईप्स ऑफ विंग्स असतात. तर कॉकरोच आणि मॅन्टिड मध्ये दोघांमध्ये पण काय असते की 2 टाईपचे विंग्स प्रेझेंट असतात. जर तुम्हाला फक्त ऑप्शन मध्ये टेगमिना असेल तर तुम्ही टेगमिनाला क्लिक करा. आणि जर तुम्हाला लिहिणार असाल तर तुम्ही सेपरेटली लिहू शकता. 4 विंग्स टेगमिना टाईप असतात आणि हाइंड विंग्स असतात ते मेम्ब्रेनियस टाईप्स ऑफ विंग्स असतात. देन एग्ज आर लेड इन अ उतिका. आणि मेनली जे कॉकरोच आहेत, कॉकरोचचे जे एग्ज आहेत ते लेड्स होतात इन द फॉर्म ऑफ उतिका. जे डायग्राम मध्ये दाखवले ना ते काय की उतिकाचं स्ट्रक्चर आहे. तर कॉकरोच मधले जे एग्ज आहेत विच इज आर लेड इन अ उतिका. आणि जे मॅन्टिड मधले एग्ज आहेत ते काय आहेत की विच इज आर लेड इन अ स्पिमॅलिन. स्पिमॅलिनला दुसरं काय म्हटलं जाते, एक केस पण म्हटलं जाते. तर मेनली कधी कधी तुम्हाला काय विचारतात माहिती का, दोन याच्यामधला डिफरन्स विचारतात, डिफरन्स बिटवीन कॉकरोच अँड मॅन्टिड. तर तुम्हाला डिफरन्स पण लिहिता आला पाहिजे, जे डिफरंट पॉइंट आहेत ते. ठीक आहे, तर कॉकरोच मध्ये जे एग्ज लेड होतात किंवा एग लेडला काय म्हटलं जाते, ओव्हिपोजिशन म्हटलं जाते. जसं आपण तुम्ही नेक्स्ट 4th सेमिस्टरला शिकणार आहेत बघा, तर प्रत्येक पेजचं काय असतं की ओव्हिपोजिशन असते. ओव्हिपोजिशन म्हणजे काय, टू लेइंग द एग. टू लेइंग द एग म्हणजे जे कुठेही असेल, ऑन प्लांट, ऑन लीव्स, अंडर सरफेस ऑफ लीव्स. ठीक आहे, तर जे एग्ज लेड करतात ते ज्या फॉर्म मध्ये लेड होते ते स्ट्रक्चर असते उतिकामध्ये. उतिका स्ट्रक्चर असते कॉकरोच मध्ये आणि स्पिमॅलिन स्ट्रक्चर असते मॅन्टिड मध्ये. आणि स्पिमॅलिनला दुसरं अजून काय म्हटलं जाते, एक केस पण म्हटलं जाते, एक केस. ठीक आहे. देन अ पेअर ऑफ मेनी सेगमेंटेड सरसाई आर प्रेझेंट. आता आपल्याला हे माहिती आहे, आपण बऱ्याच वेळा बघितलं की सरसाई प्रेझेंट असते आणि कॉकरोच वरती. सरसाई काय आणि कुठं असतंय ते, सरसाई काय लास्टच्या अब्डोमेनच्या लास्ट सेगमेंट वरती प्रेझेंट असते. आणि एक सेन्सरी परसेप्शन किंवा अब्डोमेनचं अपेंडेज असते, तर ते सेगमेंटेड असते किंवा कॉकरोच मध्ये तुम्हाला ते वेल डेव्हलप्ड पाहायला मिळते. कॉकरोच मध्ये, क्रिकेट्स मध्ये, ठीक आहे, किंवा इयरविंग्स मध्ये बघायला मिळते मेनली. तर हे जे स्ट्रक्चर आहे विच इज आर पेअर ऑफ मेनी सेगमेंटेड सरसाई प्रेझेंट इन लास्ट अब्डोमिनल सेगमेंट. अब्डोमेनच्या लास्ट सेगमेंट वरती ते प्रेझेंट असते. देन जे लेग्स आहेत, तर कॉकरोच मध्ये बघा, कॉकरोचचे लेग्स तुम्ही बघितले असतील तर कॉकरोचचे लेग्स हॅव्हिंग द सिमिलर टू इच अदर. आणि बघा जर तुम्हाला कॉकरोच जर दिसला तुम्हाला किचन मध्ये, तर तुम्ही त्याला पकडायला गेला तर तुम्हाला लवकर नाही सापडत बघा. तर त्यांना काय की वॉकिंग टाईप्स ऑफ लेग्स प्रेझेंट आहेत किंवा त्यांचे तिन्ही लेग्स म्हणजे या साईडचे किंवा या साईडचे. तर ते तिन्ही लेग्स काय आहेत की विच इज आर सिमिलर आहेत किंवा अनमॉडिफाईड आहेत. अनमॉडिफाईड म्हणजे काय की असं नाही की त्यांचं 4 लेग्स किंवा जे मिडल लेग्स आहे किंवा लास्ट लेग्स आहे, लास्ट असे मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये झालेले नाहीये. तर काय आहे की त्यांचे सिमिलर टाईप ऑफ लेग्स प्रेझेंट आहेत किंवा अनमॉडिफाईड लेग्स प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये. अनमॉडिफाईड म्हणजे काय, सिमिलर आहे दोन्ही साईडचे, हॅव्हिंग टू सिमिलर इच अदर. ते कॉकरोच मध्ये असतात, जे ते जस्ट तुम्हाला समजावं म्हणून तिथे लिहिलंय. देन बघा की रॅप्टोरियल टाईप ऑफ लेग्स प्रेझेंट असतात मॅन्टिड मध्ये. मे बी मला लेग्स पण नाही झालेलं ना, तर ठीक आहे. तर रॅप्टोरियल टाईप ऑफ लेग्स प्रेझेंट असतात ह्याच्यामध्ये मॅन्टिड मध्ये. देन टार्सस असते, ते टार्सस काय की विच इज आर 5 सेगमेंटेड टार्सर प्रेझेंट असते. टार्सस म्हणजे काय बघा, त्या डायग्राम मध्ये तर तुम्हाला दिसत असेल बघा, तो लेग्स आहे आणि लेग्स वरती 1 2 3 4 5 असे दिसत आहेत. तर
ते टार्सस किती असतात 5 सेगमेंटेड असतात. तर मेनली काय आहे की जे हे लेग्स आहेत तर लेग्स मध्ये काय आहे की व्हेरियस पार्ट्स आहेत जसं कोक्सा, ट्रोचंटर, फीमर, टिबिया आणि टार्सस एक पार्ट आहे, लेगचा लास्टचा पार्ट आहे आणि टार्सस वरती काय प्रेझेंट असतात टार्सोमियर प्रेझेंट असतात आणि टार्सोमियर किती असतात की सेगमेंटेड असतात म्हणजे एकापेक्षा जास्त सेगमेंटेड असतात आणि तेच म्हणजे टार्सस. तर टार्सस काय आहे की 5 सेगमेंटेड असते. टार्सस म्हणजे काय जर तुम्हाला बघायचं असलं तर कॉक्रोच घ्या आणि कॉक्रोचची लेग्स तुम्ही ऑब्झर्व करा तर त्याच्यावरती थोडंसं म्हणजे त्याचे जे लेग्स आहे त्याच्यावरती थोडेसे शार्प असे काय म्हणायचं शार्प तुम्हाला दिसतंय बघा त्याच्यावरती तर ते काय की टार्सोमियर्स आहेत आणि टार्सोमियर्स आहेत किंवा त्यालाच काय म्हटलं जातं टार्सस आणि टार्सस जे असतात ते किती सेगमेंटेड असतात 5 सेगमेंटेड असतात कॉक्रोच मध्ये. हा मॅन्टिड मध्ये पण असतात टार्सस प्रेझेंट. त्याच्यानंतर लेग टाईप लक्षात ठेवा कॉक्रोच मध्ये सिमिलर टू इच अदर आणि त्याच्यामध्ये रॅप्टोरियल टाईप ऑफ लेग्स आर प्रेझेंट इन अ मॅन्टिड मध्ये रॅप्टोरियल टाईप ऑफ लेग्स प्रेझेंट असतात. देन नेक्स्ट टाइम दॅट इज अ स्पेशलाइज्ड स्टिड्युलेटरी अँड द ऑडिटरी ऑर्गन्स आर अब्सेंट. तर या ऑर्डर मध्ये काय आहे की हा जसं फॉर एक्झाम्पल अजून एक ऑर्डर आहे ऑर्डर अर्थोप्टेराचं एक्झाम्पल आहे ऑर्डर अर्थोप्टेरा नाही झालेलं तुम्हाला पण फिल इन द अर्थोप्टेराचं एक्झाम्पल काय आहे grasshopper, अर्थोप्टेरा मध्ये काय येतं की ग्रॉसऑफर्स येतात आणि स्पेशली एक ऑर्थोप्टेरा ही एक ऑर्डर आहे ज्याच्यामध्ये काय असते की व्हेरियस ग्रॉसऑफर क्रिकेट्स वगैरे हे सगळे इन्सेक्ट त्याच्यामध्ये येतात आणि हे जे इन्सेक्ट आहेत तर ह्यांच्यामध्ये काय असते की ह्या ऑर्डरचं हे कॅरेक्टर आहे स्पेशल कॅरेक्टर आहे की अर्थोप्टेरामध्ये काय असते की दे हॅव्हिंग द स्पेशल स्टिड्युलेटरी अँड द ऑडिटरी ऑर्गन्स आर प्रेझेंट. त्यांच्यामध्ये ऑडिटरी ऑर्गन्स आणि स्टिड्युलेटरी ऑर्गन्स प्रेझेंट असतात. तर आधी स्टिड्युलेटरी ऑर्गन म्हणजे काय की त्यांच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर असते ते काय करतात की फॉर द मेटिंगसाठी किंवा अट्रॅक्ट करण्यासाठी काय करतात की त्यांची जी बॉडी आहे ती एकमेकांमध्ये ती रब करतात घासतात. जेव्हा आपण ही ऑर्डर बघणार आहे तेव्हा आपण बघू आणखी तर ते घासतात आणि काय होतं की एक टाईपचं साऊंड क्रिएट होतोय आणि त्याला स्टिड्युलेशन म्हटलं जातंय आणि ते ऑर्गन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात ग्रॉसऑफर किंवा मोल क्रिकेट्स वगैरे याच्यामध्ये प्रेझेंट असतात. तर आणि सेकंड आहे दॅट इज द ऑडिटरी म्हणजे साऊंड हिअरिंग ऑर्गन आहे त्याच्यामध्ये पण साऊंड क्रिएट होतोय. तर हे पण जे आहे जसं फॉर एक्झाम्पल टायथॅनम वगैरे हे ऑर्गन्स आहेत तर ते ऑर्गन्स मेनली ऑर्डर अर्थोप्टेरामध्ये फाउंड होतात किंवा त्या ऑर्डरचं ते स्पेशल कॅरेक्टर आहे. तर इथं काय लिहिलं की दीज म्हणजे कुठलेही स्पेशल टाईपचे कॅरेक्टर्स म्हणजे जसं बघा की हा तर तुम्ही अँटिनी शिकलाय ना तर अँटिनीमध्ये तुम्ही शिकलाय बघा जोहान्सन ऑर्गन शिकलाय बघा जोहान्सन ऑर्गन कुठं प्रेझेंट असतोय अँटिनी जोहान्सन ऑर्गन ऐकले का अँटिनीचे पार्ट कुठले आहेत पेडिकल वर प्रेझेंट असते जॉन्सन ऑर्गन. हा तर अँटिनीचे पार्ट आहेत caps, pedicle, flagellum, हा अँटिनीचे मेनली पार्ट आहेत केप पेडिसेल आणि फ्लॅजिलम. तर तुम्ही आपण पेडिसेल मध्ये लिहिले बघा की विच इज आर प्रेझेंटिंग जोहान्सन ऑर्गन इट इज द हिअरिंग ऑर्गन विच इज आर प्रेझेंट इन ग्रॉसऑफर किंवा ऑर्डर अर्थोप्टेरा मध्ये प्रेझेंट असतोय आणि तो काय की हिअरिंग ऑर्गन आहे तर तो अँटिनीमध्ये प्रेझेंट असतोय पेडिसेल वरती प्रेझेंट असते. तर असे या टाईपमध्ये कुठलेही स्पेशल म्हणजे मॉडिफिकेशन झालेले कुठलेही स्टिड्युलेटरी किंवा ऑडिटरी ऑर्गन्स या ऑर्डरमध्ये प्रेझेंट नाहीयेत किंवा अब्सेंट आहेत या ऑर्डरमध्ये हे तर सांगायचं आहे. आणि स्टिड्युलेशन आणि हे जे जोहान्सन किंवा टायथॅनम ऑर्गन वगैरे आहेत ते आपण बघू अर्थोप्टेरामध्ये. तर बघा की डिक्टोप्टेरा ठीक आहे. तर हे सगळे इथंपर्यंत कॅरेक्टर्स आहेत. तर कॅरेक्टरमध्ये इम्पॉर्टंट आहे बघा विंग टाईप, लेग टाईप आणि अँटिनी टाईप हे तिन्ही तुम्हाला इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हाला स्पॉटिंगला बऱ्याच वेळा कॉक्रोच आणि मॅन्टिड बऱ्याच वेळा असते. तर कॉक्रोच आणि मॅन्टिड मध्ये काय आहे की ऑर्डर आहे डिक्टोप्टेरा. त्याचं एक्झाम्पल आहे कॉक्रोच आणि मॅन्टिड. जे काही हेड असते दोघांमध्ये ते कसलं असते हायपोगॅन्थस टाईपचं असते. माउथ पार्ट्स दोघांमध्ये सेम नसतात. माउथ पार्ट्स दॅट इज द चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट प्रेझेंट असतोय. त्याच्यानंतर जे अँटिनी असतात ते अँटिनी कॉक्रोचमध्ये सिटॅसियस टाईप ऑफ अँटिनी प्रेझेंट आहेत. मॅन्टिडमध्ये फिलिफॉर्म अँटिनी प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर फोर विंग दोघांमध्ये फोर विंग टेग्मिना टाईप आहेत आणि हाइंड विंग मेम्ब्रेनियस टाईप्स आहेत. त्याच्यानंतर जे एग्ज आहेत विच इज आर लेड इन अ
उथिकामध्ये लेड होतात, ते कॉक्रोच मध्ये होतात, आणि स्पिमॅलिन इन द फॉर्म ऑफ स्पिमॅलिन इन अ मॅन्टिड. देन जे काय हे सरसाय मॅन्टिडला नसतंय. सरसाय कशाला असते? कॉक्रोचला असते. कारण तर दाखवले, मी लिहिलं नाहीये तिथं, पण दिसते तुम्हाला तो कॉक्रोच आहे. तर मेनली सरसाय काय आहे की एक पेअर स्ट्रक्चर आहे, अपेंडिजेस, अब्डोमिनल अपेंडिजेस आहे, आणि ते कॉक्रोच मध्ये प्रेझेंट असते. त्याच्यानंतर जे लेग्स असतात, तर कॉक्रोच मध्ये काय आहेत की अनमॉडिफाईड लेग्स प्रेझेंट आहेत, किंवा त्यांच्या काय म्हणायचं लेगचं नाव आहे वॉकिंग टाईप ऑफ लेग्स प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही आणखी म्हणू शकता की दे हॅव्हिंग द सिमिलर टाईप ऑफ लेग्स प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. आणि मॅन्टिड मध्ये जे लेग्स प्रेझेंट असतात ते कसले असतात की रॅप्टोरियल टाईप ऑफ लेग्स प्रेझेंट असतात. देन इन दिस ऑर्डर absent द व्हेरियस स्टिड्युलेटरी ऑर द ऑडिटरी ऑर्गन्स, हे नाही दिली तरी चालेल. तर हे काय होतं की कॅरेक्टर्स. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे? क्लासिफिकेशन ऑफ ऑर्डर डिक्टोप्टेरा. डिक्टोप्टेराचं आपण क्लासिफिकेशन बघणार आहे. तर बघा की डिक्टोप्टेरा हॅव्हिंग 2 सब ऑर्डर्स, 2 सब ऑर्डर्स आहेत त्याच्या. तर 2 सब ऑर्डर्स कुठल्या आहेत? ब्लॅटेरिया आणि मेंटोडिया. आणि देन ब्लॅटेरिया हॅव्हिंग द 1 फॅमिली, दॅट इज द ब्लॅटिडी, आणि मेंटोडिया हॅव्हिंग द 1 फॅमिली, दॅट इज द मेंटिडी. आणि ब्लॅटिडीचं एक्झाम्पल आहे कॉक्रोच, आणि मेंटिडीचं एक्झाम्पल आहे मेंटिड. ओके. तर बघा की जसं आता बघा खालून बघा, एक्झाम्पल पासून बघा. जसं तुम्हाला आता इन्सेक्ट ठेवणार आहेत कॉक्रोच, तर कॉक्रोचची ऑर्डर आहे डिक्टोप्टेरा. त्याच्यानंतर कॉक्रोचची फॅमिली आहे ब्लॅटिडी, आणि कॉक्रोचची सब ऑर्डर आहे ब्लॅटेरिया. तशीच मेंटिडचे काय? मेंटिडची ऑर्डर आहे डिक्टोप्टेरा. त्याच्यानंतर त्याची सब ऑर्डर आहे मेंटोडिया, आणि त्याची फॅमिली आहे मेंटिडी. आता एवढं लक्षात आलं असेल तुम्हाला. तर बघा की मेन आपली ऑर्डर आहे डिक्टोप्टेरा. डिक्टोप्टेरामध्ये काय आहेत की 2 सब ऑर्डर्स आहेत, एक तर आहे ब्लॅटेरिया आणि सेकंड वन आहे मेंटोडिया. ब्लॅटेरियामध्ये काय आहे की एक फॅमिली आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्या फॅमिलीमध्ये काय आहे की ब्लॅटिडी फॅमिली आहे, आणि मेंटोडियाची एक फॅमिली आहे, दॅट इज द मेंटिडी. आणि प्रत्येकाचं एक्झाम्पल आहे कॉक्रोच आणि मेंटिड. तर हे तुम्हाला क्लासिफिकेशन समजलं असेल. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते. देन बघा की फॅमिलीज अगेन, म्हणजे जस्ट डायग्राम दाखवल्यात, किंवा प्रेइंग मॅन्टिड तुम्ही जर बघितला नसेल तर तिथं बघून घ्या. तर फॅमिली ब्लॅटिडी कॉक्रोचची फॅमिली आहे, आणि कॉक्रोच तर नॉर्मली तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. त्याच्यानंतर मॅन्टिडी प्रेइंग मॅन्टिड, आणि हा काय आहे की प्रेइंग मॅन्टिड आहे हा. ठीक आहे. तर हे थोडंसं ही जी स्लाइड आहे ती इम्पॉर्टंट आहे बघा. जसं फॉर एक्झाम्पल कॉक्रोचची ऑर्डर, सब ऑर्डर आणि फॅमिली सांगायचे. कोण सांगणार? कॉक्रोचचं क्लासिफिकेशन सांगायचंय. कॉक्रोच कोण सांगणार? वाचून तर सांगायचंय. ऑर्डर डिक्टोप्टेरा, सब ऑर्डर ब्लॅटेरिया आणि फॅमिली ब्लॅटिडी. ओके. तसं मॅन्टिडचं सांगायचंय. मॅन्टिड दुसरं कोणीतरी सांगायचंय. मॅन्टिड बघून सांगायचंय. ऑर्डर डिक्टोप्टेरा, सब ऑर्डर मेंटोडिया, and family मेंटिडी. ठीक आहे झालं. तर बघा की हे जे क्लासिफिकेशन आहे, ब्रॉड क्लासिफिकेशन आहे ऑफ ऑर्डर डिक्टोप्टेरा, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला काय विचारलं जाते की आता मी तर डिफरन्स नाही लिहिलेला, पण तुम्हाला लिहायलाही होईल ते तयार. तर काय विचारलं जातं की डिफरन्स बिटवीन, एक तर ऑर्डरचं कॅरेक्टर विचारलं जाते, राईट डाऊन कॅरेक्टर. जर असं म्हटलं की राईट डाऊन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्डर डिक्टोप्टेरा, तर डिक्टोप्टेराचे कॅरेक्टर लिहायला सांगितलेत, म्हणजे आपल्याला दोघांचे कॅरेक्टर लिहायचे आहेत. म्हणजे जे आपण आता जे सगळे बघितले, म्हणजे लेग, विंग किंवा अँटिनी, बघा दोघांचे वेगळे आहेत. पण लिहिताना आपण कसं लिहू? जसं बघा जस्ट आपण अँटिनीचं बघू. तर आपण तुम्ही एकत्र लिहित असाल तर तुम्ही कसं लिहाल? अँटिनी इज सिटॅसियस, आणि त्याला सिटॅसियस ऑब्लिक, किंवा त्याला ऑर लिहा, सिटॅसियस ऑर फिलिफॉर्म.
ठीक आहे, तर तुम्हाला तिथे परत लिहायची गरज नाही की सिटॅफियस म्हणजे कॉकरोच, फिलिफॉर्म म्हणजे मॅन्टिड हे लिहायची गरज नाही. तुम्ही जस्ट ऑब्लिक करा किंवा ऑर लिहा, कारण आपण टोटल ऑर्डरचे कॅरेक्टर लिहितोय. आणि कधी कधी तुम्हाला आणखी काय क्वेश्चन असते की राईट डाऊन डिफरन्स बिटवीन कॉकरोच आणि मॅन्टिड. कॉकरोच आणि मॅन्टिड मधला डिफरन्स लिहायचा आहे, असा एक क्वेश्चन असतो तुम्हाला 2 मार्कला कधी कधी असतंय. तर तुम्ही लिहू शकता, त्याच्यावरून लिहू शकता ना. काय लिहिणार? एक पॉईंट सांगा, एक डिफरन्स सांगा कॉकरोच आणि मॅन्टिड मधला. एकाने एकच पॉईंट सांगायचा. कॉकरोचच्या अँटीनी सिटेशियस टाईपचे असतात आणि मॅन्टिड्सचे फिलिफॉर्म टाईपचे असतात. ओके, अजून नेक्स्ट दुसरं कोणीतरी सांगा. आहेत की अजून? अजून कोण सांगणार? डिफरन्स सांगायचा आपल्याला, डिफरन्स. सब ऑर्डर्स डिफरंट आहेत. फॅमिलीज बरं ठीक आहे, ते आहे. अजून या स्लाइडवरचं नाही सांगू नका, या स्लाइडवरचं दुसरं सांगा, कॅरेक्टर मधलं सांगा. सांगा डिफरन्स सांगा आणखी. Their eggs are different. अरे डिफरन्स सांग की, तुम्हाला डिफरन्स मग काय. तुला डिफरन्स लिहायला सांगितलं, तो पॉईंट वाईज डिफरन्स लिहायला सांगितलं, काय लिहिणार? तिने जसं सांगितलं तसं सांग. कॉकरोच हॅव्हिंग unmodified legs or having the similar type of legs and मॅन्टिड मध्ये लिहाल म्हणजे 2 लिहाल ना तुम्ही. डिफरन्स लिहिलाय ना तुम्ही आतापर्यंत. एका साईडला तुम्ही काय लिहाल? कॉकरोच, आणि सेकंड अर्ध्या पेज मध्ये काय लिहाल? मॅन्टिड लिहाल. आणि तर पॉईंट वाईज तुम्हाला 1 2 3 4 असे तुम्हाला पॉईंट डिफरन्स लिहायचे दोघांमधला. तर पहिला बघा की हा पहिला एक अजून एक डिफरन्स आहे की जो तिथं नाही लिहिलेला. त्याच्यामध्ये काय माहिती का, पहिला डिफरन्स ब्लॅटेरियाचा किंवा एक तर प्रश्न आधी काय असेल बघा तुम्हाला, डिफरन्स बिटवीन कॉकरोच किंवा मॅन्टिड. किंवा अजून एक क्वेश्चन असतं डिफरन्स बिटवीन ब्लॅटेरिया. ब्लॅटेरिया काय सब ऑर्डर आहे, आणि मॅन्टोडिया या दोघांमधला डिफरन्स विचारलाय. म्हणजेच काय विचारलंय की या 2 इन्सेक्ट आहेत त्या दोघांमधला डिफरन्स विचारलाय. किंवा भले तुम्हाला असं सांगून दे की फॅमिली दॅट इज द ब्लॅटिडी आणि मॅन्टिडी मधला डिफरन्स लिहा. म्हणजेच काय लिहायचं, अल्टरनेटिव्हली तुम्हाला काय लिहायचंय? कॉकरोच आणि मॅन्टिड मधला डिफरन्स लिहायचा आहे. ठीक आहे. कधी कधी असं असतंय, सब ऑर्डर ब्लॅटेरिया आणि सब ऑर्डर मॅन्टोडिया या दोघांमधला डिफरन्स लिहा असं असतंय. या दोघांमधला लिहिणार आहे म्हणजे आपण काय लिहिणार आहे? कॉकरोच आणि मॅन्टिड मधला डिफरन्स लिहिणार. म्यूट करा. 47. ठीक आहे, तर या दोघांमधला डिफरन्स आपण लिहिणार आहे. तर बघा की ब्लॅटेरियामध्ये एक डिफरन्स आहे. ब्लॅटेरिया म्हणजे काय, आपण कॉकरोच मधलं म्हणतोय हे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. तर ब्लॅटेरियाचा एक डिफरन्स आहे. हेड इज कवर्डेड बाय द किंवा हेड इज नॉट मोबाईल इन ऑल डायरेक्शन. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल कॉकरोचला आठवा, तर कॉकरोच मध्ये काय असते की त्यांचे जे हेड आहे, हेड तर आपल्याला माहिती आहे की मेनली एक कॉमन पॉईंट आपल्याला माहिती आहे की हायपोगॅन्थस आहे, तर तो आपला डिफरन्स नाही होऊ शकत. पण त्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे की जो कॉकरोच आहे, तर त्या कॉकरोचचं जे हेड आहे, तर ते काय असते की विच इज आर नॉट मोबाईल. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण बघा की आपली जी मान आहे, तर ती आपण पूर्ण डायरेक्शन मध्ये फिरवू शकतोय. तसं कॉकरोच काय करत, कॉकरोच मध्ये तसं तुम्हाला नाही ऑब्झर्व होत. हेड इज नॉट मोबाईल इन ऑल डायरेक्शन. ऑल डायरेक्शन मध्ये त्यांचं हेड मोबाईल नाहीये. पण जो मॅन्टिड आहे, तर त्याच्यामध्ये काय असते की मॅन्टिड मधलं जे हेड आहे, तर विच इज आर मोबाईल इन ऑल डायरेक्शन. ठीक आहे. तर हा एक डिफरन्स आहे ह्याच्यामधला कॉकरोच आणि मॅन्टिड मधला, विच इज आर रिलेटेड टू द हेड. हेडशी रिलेटेड एक डिफरन्स आहे. मे बी त्या स्लाइड मध्ये आपण नाही लिहिलेला. आपण तिथं फक्त लिहिलंय की हेड काय असतं की हायपोगॅन्थस टाईपचं असते, पण ते काय की सिमिलर टाईपचं आहे. तो डिफरन्स नाहीये. तर डिफरन्स काय आहे की हेड नॉट मोबाईल इन अ कॉकरोच अँड मोबाईल इन ऑल डायरेक्शन इन अ मॅन्टिड. ओके, तर अजून एक डिफरन्स आहे बघा. कॉकरोच मध्ये काय असते की जे ऑसिली असतात. ऑसिली म्हणजे काय? ऑसिली म्हणजे आधी काय सांगा? ऑसिली म्हणजे काय? आठवत नाही? ऑसिली, ऑसिली. ओके, तर ऑसिली हेड वरती प्रेझेंट असते. आता आठवते का काय आहे ऑसिली? ऑसिली नाही येत तुम्हाला? आवाज येते का? सिम्पल आईज हा.
ऍटलीस्ट स्ट्रक्चर लक्षात ठेवा, कशावर काय प्रेझेंट आहे हे तर लक्षात ठेवा, शब्द तर लक्षात ठेवा. तर बघा की ऑसिली म्हणजे काय की सिम्पलाइज आहेत. आता मी एवढं म्हटलं की हेडवरती प्रेझेंट असते तरी तुम्हाला आठवत नाही. ऑसिली काय आहेत की इट इज अ सिम्पलाइज, आणि सिम्पलाइजचं फंक्शन काय आहे? डिटेक्ट लाईट इंटेन्सिटी. हा, डिटेक्ट द लाईट इंटेन्सिटी किंवा सेन्सिटिव्ह टू द लाईट इंटेन्सिटी. लाईट इंटेन्सिटीला सेन्सिटिव्ह असते. आणि जे ऑसिली असतात ते किती असतात? 0 to 3. हा, जसं कंपाऊंड आईज बघा, इन्सेक्टला 2 टाईपचा आईज असतात. जसं म्हटलंय बघा आपण, कंपाऊंड आईज आणि ऑसिली प्रेझेंट असतात. आणि कंपाऊंड आईज किती असतात? कंपाऊंड आईज किती असतात? अरे किती नॉर्मल प्रश्न आहे. कंपाऊंड आईज किती असतात? सांगू नाही शकत मॅडम, जास्त प्रमाणात असतात प्रेझेंट. नाही, असं कोण म्हटलं सांगू नाही शकत? जास्त असतात ना मॅडम, तुम्ही लास्ट लेक्चरला म्हटलं होतं. अरे आईज नसतात जास्त, आईज नसतात जास्त. काय जास्त असतंय? हा सॉरी ओमॅटिडिया, लेन्स जास्त असतात. हा, तर त्यांना आईज किती असतात? जसं फॉर एक्झाम्पल कुठलाही इन्सेक्ट बघा ना, तुम्ही जे वाचताय ना, म्हणजे कुठल्याही चॅप्टर मध्ये जे काय वाचताय, ऍटलीस्ट म्हणजे तुम्हाला तेवढं क्युरिओसिटी हवी आहे. आता जर आज मी टार्सूस सांगितलं तर तुम्ही बघा, कॉक्रोच असतो आपल्या घरी, तर आपण एखाद्याला असली क्युरिओसिटी तर तुम्ही त्याचे टार्सूस बघाल, हेड बघाल, थोरॅक्स बघाल. पण तुम्हाला जर नसेल तर नसेल. ठीक आहे, तर आपलं काय चाललं होतं? कंपाऊंड आईज. तर तुम्ही ड्रॅगन फ्लाय किंवा नॉर्मली बघा की ड्रॅगन फ्लाय मध्ये काय की वेल डेव्हलप्ड कंपाऊंड आईज आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते ड्रॅगन फ्लाय तुम्ही बघा. ड्रॅगन फ्लाय म्हणजे थोडंसं असं पावसाचं क्लायमेट असल्यावर जे उडत असतात बघा ते. तर ते काही ड्रॅगन फ्लायज आहेत. आणि ड्रॅगन फ्लायज मध्ये काय असतात की 2 लार्ज कंपाऊंड आईज असतात किंवा 1 पेअर ऑफ कंपाऊंड आईज असतात. 2 कंपाऊंड आईज प्रेझेंट असतात. आणि कंपाऊंड आईज मध्ये काय असतं की व्हिज्युअल एलिमेंट प्रेझेंट असतात. ओके, आणि ते व्हिज्युअल एलिमेंट्स असतात ते एकापेक्षा जास्त असतात. जसं फॉर एक्झाम्पल जी अँट आहे, अँट म्हणजे मुंगी, आणि अँटची जी अँटमध्ये जी इमॅच्युअर स्टेजेस असतात जसं वर्कर वगैरे, तर किंवा त्याच्यामध्ये काय असते की एकच ओमॅटिडिया प्रेझेंट असते. ठीक आहे. आणि जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ड्रॅगन फ्लाय मध्ये बघाल तर ड्रॅगन फ्लाय मध्ये 10,000 पेक्षा जास्त ओमॅटिडिया प्रेझेंट असतात. ठीक आहे. जर हे लक्षात ठेवा, आता कोणाचं गैरसमज झाला बघा की कंपाऊंड आईज 2च असतात, 1 पेअर ऑफ कंपाऊंड आईज प्रेझेंट असतं. पण कंपाऊंड आईज मध्ये काय असतं की एकापेक्षा जास्त व्हिज्युअल एलिमेंट्स प्रेझेंट असतात. आणि त्याला काय म्हटलं जाते? ओमॅटिडिया म्हटलं जाते. आणि मेनली त्याचं फंक्शन काय आहे की इमेज परसेप्शन, ज्यांनी तुम्हाला इमेज दिसते. आणि सेकंड आईज आहे दॅट इज अ सिम्पल आईज. आणि सिम्पल आईजची लोकेशन काय आहे? सिम्पल आईजचं लोकेशन काय आहे? बघितले की डायग्राम मध्ये सिम्पल आईज कुठे असतात? बघितलंय आपण कुठल्या तरी इन्सेक्ट मध्ये बघितले. सिम्पल आईज हेडवरती प्रेझेंट असतात. पण सिम्पल आईजचं मेन लोकेशन काय आहे की इन बिटवीन द कंपाऊंड आईज. कंपाऊंड आईजच्या मध्ये आधीच्या सगळ्या पीपीटी आहेत ना, त्याच्यामध्ये बरेचसे एवढे इमेज काय असेच टाकलेले नाहीयेत. ते इमेज टाकले तेवढ्या जरा बघा जाऊन. ठीक आहे. तर ते काय आहे की जे हेड आहे किंवा हेडच्या वरती तुम्हाला लार्ज कंपाऊंड आईज दिसतात. आणि कंपाऊंड आईजच्या मध्ये काय आहेत की 3 स्पॉट आहेत इन अ ट्रायंग्युलर शेप मध्ये. आणि जे ते ट्रायंग्युलर शेप मध्ये 3 स्पॉट दिसतील ते काय आहेत की सिम्पल आईज आहेत. आणि जे प्रेझेंट असतात कंपाऊंड आईजच्या मध्ये. ठीक आहे. तर ते ऑसिलीचं हे लोकेशन आहे, कंपाऊंड आईजच्या मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर बघा की जो कॉक्रोच असतो तर ते कॉक्रोच मध्ये आपण डिफरन्स बघतोय. जे कॉक्रोच असतात त्याच्यामध्ये सिम्पल आईज किती असतात? 2 सिम्पल आईज प्रेझेंट असतात. आणि जे मॅन्टिड असतात त्यांच्यामध्ये 3 सिम्पल आईज प्रेझेंट असतात. ठीक आहे. हा एक डिफरन्स होऊ शकतोय मे बी, तिथं नाही दिलेला आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला डिफरन्स चाललाय की लेग्स काय असतात? कॉक्रोच मध्ये अनमॉडिफाईड असतात, सिमिलर टू इच अदर असतात. आणि इकडे काय असतात? रॅप्टोरियल टाइप ऑफ लेग्स प्रेझेंट असतात. देन अजून एक आपण म्हटले की एग लेइंगचं म्हटलंय बघा. एग ले, LAY, दॅट इज द ले म्हणजे काय? अंडी घालणं. जिथं अंडी घालतात त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जाते? कॉक्रोच मध्ये उथिका म्हटलं जाते. आणि तिकडे काय म्हटलं जाते? फिमॅलिन म्हटलं जाते, किंवा त्याला दुसरं काय म्हटलं जाते? एग केस म्हटलं जाते. देन ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता खाली फ्लॅमिली, ब्लॅटिडी आणि फॅमिली मॅन्टिडी.
किंवा अजून एक तुम्हाला लिहायचं असलं तर तुम्ही लिहू शकता बघा की कॉक्रोच जे असतात ते काय असतात की विच इज आर मोस्टली ओमिनिवरस असतात आणि जे मॅन्टिड्स असतात तर ते काय असतात की कार्निवरस असतात. आता आपल्या तुम्हाला माहित असेल तुम्ही सायन्स शिकलाय तर ओमिनिवरस आणि कार्निवरस वगैरे तुम्हाला माहित असतील, तर तो काही इतका इम्पॉर्टंट पॉईंट नाहीये, पण तोही एक डिफरन्स आहे की कॉक्रोच ओमिनिवरस असतात आणि जे मॅन्टिड्स असतात ते काय असतात की कार्निवरस असतात. ठीक आहे, तर हा डिफरन्स आहे जो तुम्हाला लिहायचा आहे. किंवा अजून एक डिफरन्स आहे बघा की ब्लॅटेरियामध्ये काय असते की त्यांचं जे ब्लॅटेरिया किंवा कॉक्रोच मध्ये जे त्यांचं गिजार्ड असते, गिजार्ड कशाचा पार्ट आहे? गिजार्ड 12th ला झालं असेल तुम्हाला. गिजार्ड कशाचा पार्ट आहे? GIZZ. स्टमक मध्ये कुठल्या सिस्टीमचा पार्ट आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम. हा, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये असतो बघा. तर त्याच्यामध्ये जे कॉक्रोच मध्ये जे गिजार्ड असते त्याच्यामध्ये काय आहे की विथ हॅव्हिंग द चायटिनस टीथ प्रेझेंट असतात आणि मॅन्टिड मध्ये त्यांचं जे गिजार्ड असते त्याच्यावरती चायटिनस टीथ ऑब्सेंट असतात. ठीक आहे, तर हे डिफरन्स आहे किंवा तुम्हाला कधी कधी विचारलं जातं डिफरन्स बिटवीन कॉक्रोच अँड मॅन्टिड. ठीक आहे, तर मी तुम्हाला पाठवेल, त्या स्लाइड मध्ये नाही लिहिलेलं पण मी तुम्हाला एक पिक्चर पाठवेल की त्याच्यामध्ये आहे डिफरन्स. ठीक आहे, तर ही एक ऑर्डर आहे, ऑर्डर डिक्टोप्टेरा आणि डिक्टोप्टेरा फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामधले जो इन्सेक्ट आहे ना जे मॅन्टिड आणि कॉक्रोच ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं असेल जस्ट आपण ओव्हरलुक करू की बघा ऑर्डर आहे डिक्टोप्टेरा. डिक्टोप्टेराचे दोन एक्झाम्पल्स आहेत, मॅन्टिड आणि कॉक्रोच. आणि तर आणि हा अजून एक पॉईंट तुम्ही बघू शकता की कॉक्रोच इज अ हाऊसहोल्ड पेस्ट, म्हणजे जी हाऊसमध्ये तुम्हाला दिसते, किचनमध्ये वगैरे दिसते. अँड मॅन्टिड इज अ प्रिडेटर ऑफ इन्सेक्ट. ओके, तर मॅन्टिड काय की प्रिडेटर आहे. प्रिडेटर म्हणजे प्रिडेटर म्हणजे प्रिडेटर म्हणजे प्रिडेटर नाही ऐकलं तुम्ही कधी? मराठीत सांगितलं तरी चालेल. प्रिडेटर म्हणजे काय? भक्ष म्हणजे काय? जसं एक्झाम्पल एक एक्झाम्पल कुठलंही सांगा, अॅनिमलचं सांगितलं तरी चालेल. इन्सेक्टच नाही, कुठलंही सांगा. प्रिडेटरचं एक एक्झाम्पल सांगा, नेचर मधलं सांगा, कुठलंही सांगा. प्रिडेटरचं एक एक्झाम्पल. कोणाला कोण खातो हेही तुम्हाला माहित नाही? लायन एक एक्झाम्पल सांगा. अरे आवाजच येत नाही, कोण सांगते? बरं ठीक आहे, तुमचं तुम्ही जाऊन बघा. तुम्हाला जर माहित नसेल फूड चेन माहिती का तुम्हाला? फूड चेन, सायन्स एन्व्हायरमेंट काही शिकलाय की नाही तुम्ही? फूड चेन नाही तर काय म्हणायचं ते, काय त्याला म्हणतात, अन्न साखळी. कोण कुणाला खातं, किती नॉर्मल क्वेश्चन आहे. ते चाललंय आपलं प्रिडेटर. ठीक आहे, तर बघा की मेनली बघा इथं काय म्हटलंय आपल्याला, काय नको ते अॅनिमलचं, जस्ट आपण रिलेटेड टू डिक्टोप्टेरा बघू. तर डिक्टोप्टेरामध्ये काय आहे की डिक्टोप्टेराचे दोन एक्झाम्पल्स आहे, कॉक्रोच आणि मॅन्टिड. तर कॉक्रोच मध्ये काय आहे की त्याच्या इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स मध्ये तुम्ही लिहू शकता की कॉक्रोच इज अ हाऊसहोल्ड पेस्ट अँड मॅन्टिड इज अ प्रिडेटर. मॅन्टिड इज अ प्रिडेटर इन द सेम. त्याच्यामध्ये काय आहे की मॅन्टिड प्रिडेटर आहे. प्रिडेटर म्हणजे काय की मॅन्टिड काय खातो? मॅन्टिड विच इज आर फीड ऑन अ फीड. आता फीड म्हणजे फीड तुम्हाला ऐकली का तुम्ही? अफीड काय की एक पेस्ट आहे अफीड. ओके, जी अफीडची ऑर्डर काय आहे? हिमिप्टेरा. ठीक आहे, तर जे मॅन्टिड्स आहेत, प्रेइंग मॅन्टिड्स आहेत, जे इन्सेक्ट आहेत ते, पण नॉर्मली ते काय करतात की ॲज अ प्रिडेटर म्हणून काय वर्क करतात, म्हणजे ते तुम्हाला तशी युजफुल आहेत, ॲज अ नॅचरल एनिमी म्हणून यूज होतो त्यांचा. आणि ते काय करतात की तुमची जी पेस्ट आहे अफीड, जसं शुगर केनवर असेल उली अफीड किंवा अफीड पॉलिफॅगस पेस्ट आहे, एकापेक्षा बऱ्याच क्रॉपवरती ती येते, तर ती पेस्ट कोण खातं? मॅन्टिड खातात. ठीक आहे, तर ॲज अ मॅन्टिड तुम्हाला थोडेसे युजफुल आहेत. ॲज अ बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये तुम्ही ॲज अ प्रिडेटर म्हणून मॅन्टिडला यूज करू शकताय. तर मॅन्टिड काय आहेत की प्रिडेटर्स आहेत विच इज आर फीडिंग ऑन अ फीड, जे फीड करतात अफीडवरती. तर हे दोन इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स आहेत. दॅट इज द कॉक्रोच इज हाऊसहोल्ड पेस्ट अँड मॅन्टिड इज अ प्रिडेटर.
देन त्यांचं जे हेड असते दोघांचं ते हायपोकॅम्पस टाईपचं असतंय. त्याच्यानंतर जे कॉक्रोचचे अँटिनी असतात ते सिटासियस असतात. त्याच्यानंतर मॅन्टिडचे अँटिनी फिलिफॉर्म्स असतात. कॉक्रोचचे लेग्स सिमिलर टू इच अदर्स असतात आणि मॅन्टिडचे रॅप्टोरियल टाईप असतात. त्याच्यानंतर त्यांचे 4 विंग्स टेगमिनेटेड टाईप असतात आणि जे हँड विंग्स आहेत आतले विंग्स आहेत ते मेम्ब्रेनियस टाईपचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय सांगितलं होतं, हा मेन अजून एक लक्षात ठेवण्यासारखं आहे की कॉक्रोचचं जे हेड आहे विच इज आर नॉट मोबाईल इन ऑल डायरेक्शन आणि मॅन्टिडचं जे हेड आहे विच इज आर मोबाईल इन ऑल डायरेक्शन. ठीक आहे. आणि तर कॉक्रोचची फॅमिली आहे ब्लॅटिडी आणि कॉक्रोचची सब ऑर्डर आहे ब्लॅटेरिया. ठीक आहे. पण दररोज पाठ करताना काय पाठ करायचं माहितीये तुम्हाला, स्पॉटिंग असते 20 मार्कचं. तर तुम्ही हे कॉक्रोच किंवा आतापर्यंत आपण बघा की 3 इन्सेक्ट बघितले. जसं तुम्ही 3 ऑर्डर बघितलं म्हणजे तुम्ही काय बघितलं की 3 इन्सेक्ट किंवा तुम्ही त्याचे कॅरेक्टर्स बघितले बघा. जसं थ्रिप्स, त्याच्यानंतर आपण बघितलं टर्माइट बघितलं आणि आज आपण 2 इन्सेक्ट बघितले मॅन्टिड आणि कॉक्रोच. तर तुम्ही पाठ करताना तर किंवा लक्षात ठेवताना तुम्ही ऍज तो इन्सेक्ट लक्षात ठेवा आणि त्याची ऑर्डर त्याचे कॅरेक्टर्स असं लक्षात ठेवा म्हणजे तुमचं कुठलं स्पॉटिंग नाही चुकणार. कारण स्पॉटिंगला तुम्हाला हेच क्वेश्चन्स असणार आहेत. इच स्पॉटिंग किंवा इच स्पॉट कॅरीज 2 मार्क्स आणि आयडेंटिफिकेशनला कुठला मार्क नसतोय. जसं फॉर एक्झाम्पल कॉक्रोच असतोय आणि खाली तुम्हाला क्वेश्चन असू शकतोय की राईट डाऊन इट्स विंग टाईप किंवा राईट डाऊन इट्स अँटिनी टाईप असे क्वेश्चन असणार आहेत किंवा राईट डाऊन इट्स माउथ पार्ट टाईप. तर कुठलाही गोष्ट पाठ करताना जसं फॉर एक्झाम्पल आता एक इन्सेक्ट घ्यायचा कॉक्रोच आणि कॉक्रोचचे सगळे स्पेशल कॅरेक्टर पाठ करायचे. जसं त्याचं विंग कसलाय, लेग कसलाय, हेड कसलाय किंवा त्याच्यामध्ये जर स्पेशल काही कॅरेक्टर असेल तर ते पाठ करायचे. सेकंड आपण इन्सेक्ट अजून करणार आहेत मॅन्टिड तर मॅन्टिडचे सगळे कॅरेक्टर पाठ करायचे. त्याच्यानंतर आयसोप्टेरामध्ये आपण एकच इन्सेक्ट बघितलाय टर्माइट. तर टर्माइटचे कॅरेक्टर पाठ करा. त्याचे विंग्स कसले आहेत, लेग्स कसले आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या कास्ट प्रेझेंट आहेत. ठीक आहे. असं वेगळं असेल तर. त्याच्यानंतर आपण थ्रिप्स करणार आहेत पाठ. तर थ्रिप्समध्ये पण तेच बघणार आहेत आपण अँटिनी, लेग, विंग किंवा थ्रिप्सचा अजून एक कॅरेक्टर आहे की त्याच्यामध्ये काय आहे की असिमेट्रिकल माउथ पार्ट प्रेझेंट असतोय विच इज आर रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट प्रेझेंट असतोय. त्याच्यामध्ये राईट मेंडिबल अब्सेंट असते. ठीक आहे. तर बघा की हे फार इम्पॉर्टंट आहे. ऑर्डर फार इम्पॉर्टंट आहे तुमच्या म्हणजे नॉट इव्हन म्हणजे याच फक्त सेमिस्टरला नाही इथून पुढं या पूर्ण एंटामॉलॉजीमध्ये की ज्या ऑर्डर्स आहेत त्या फार इम्पॉर्टंट आहेत आणि इतके सारे क्वेश्चन्स असतात ना तुम्हाला प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये या ऑर्डरवरती बरेच असतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही सेकंड सेमिस्टरला ऍटलीस्ट तुम्हाला प्रत्येक इन्सेक्टची ऑर्डर किमान ऑर्डर यायलाच हवी. तर तेवढं बघा. ठीक आहे. तर आज आपण बघितले ऑर्डर डिक्टोप्टेरा आणि डिक्टोप्टेराचे 2 सब ऑर्डर्स आहेत ब्लॅटेरिया आणि मॅन्टोडिया. 2 फॅमिलीज आहेत ब्लॅटिडी आणि मॅन्टिडी आणि एक्झाम्पल्स आहेत कॉक्रोच आणि मॅन्टिड. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? आणखी थोडं दररोज थोडा अभ्यास करत जावा. त्याशिवाय एका दिवसात आपल्याला अभ्यास करून लक्षात नाही राहत. एक मिनिट प्रेझेंटी बघू. ठीक आहे. तर तुम्हाला असाइनमेंट याच्यावरती लिहायचे डिक्टोप्टेरा वरती लिहा आणि डिफरन्स लिहा. म्हणजे मी क्वेश्चन लिहिते मी तुम्हाला पाठवते मी तुम्हाला त्याचा फोटो. डिफरन्स पण वरती आपल्याला क्वेश्चन लिहायचा आहे त्या स्लाइडमध्ये नाही दिलेला. मॅडम मीडला झालेले सगळे चॅप्टर्स आहेत का? मिळेल. हा आजपर्यंत झालेलं सगळं मिळलंय. आजचं आणि उद्याचं पण.
कुठे जास्त चॅप्टर झाले? नाही झाले बरंचसं पण आहे मिडला सगळं, कारण असं पण तुम्हाला हे आहे असं नाही की तुम्हाला लिहायला ऑफलाईन तुम्हाला काय की ऑब्जेक्टिव्ह लिहायचे आहेत ना, नुसतं क्लिक तर करायचंय.